नमस्कार मित्रांनो, गाडा मालक या चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे. आणि आज देवपाडा मैदानामध्ये सुंदर असं बिनजोडचं मैदान आणि आज भिंगरी ग्रुपच्या सोबत नियोजन झालं ते शंकर टोकावडेकरांचा. दादा नमस्कार. सर्वप्रथम तुमची ओळख करू द्या. मी अक्षय म्हाडसे टोकवड्याचा राहणार. आमचा शंकर बैल सुंदरमध्ये 3-4 वेळा पळाला. आज आमचं नियोजन झालं अचानक नियोजन झाला ना, बैल आणला. जोड होत नव्हता, नाव दे ठेवला त्याच्यामुळे नाव पकडलं एकाने. आज गाडी झाली गुलालातच असते गाडी. जेव्हा जेव्हा ही गाडी आले एकत्र तेव्हा तेव्हा गुलालातच ही गाडी. सुंदर असं नियोजन असतोय, कारण भिंगरी ग्रुपचा सुंदर म्हणजे एक छाप सोडलेली आहे बिनजोडला. आणि आज सुंदरने तेवढंच त्याच्यासोबत बिनजोडला नाव लौकिक करतोय. काय सांगाल? काय नाही, आता त्या बैलाचा या पट्ट्यामध्ये दराराच तेवढा आहे. त्यांनी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा गुलालच घेऊन जातो. 2-2 गुलाल घेऊन जातो तो बैल. आपला बैल करारावर होता त्याच्यामुळे बैल पळायला भेटला नाही. आत्ता वापरतो आम्ही त्याच्यात. आज सुंदरचा सुद्धा करार भिवंडीमध्ये एक होता आणि खूप सुंदर बिनजोडला सुद्धा त्याने सुद्धा छाप सोडले. काय सांगा सुंदर बद्दल? कुठून घेतला सुंदर? सुंदर तो घाटावरून आणलाय, सातारा साईडून. कारण की आमच्याकडे पहिले त्याच्या आधी पण 2 बैल होऊन गेलं, पण बैलाही साथ नाही दिली, पण त्या बैलाने पुरेपूर साथ दिली. बघा मित्रांनो, बघू शकता आज खुटल बांगला हे नाव अखंड मुरबाडमध्ये आणि मुंबईमध्ये खूप सुंदर गाजतंय. आणि खुटल बांगला या घागऱ्या यांचा एक सुंदर सुद्धा व्हाईट गोल्ड त्याही सुद्धा तो मैदानात उतरवला. आणि सुंदर बोलावं तेवढं कमीच आहे, कारण त्याने मुरबाडमध्ये संपूर्ण गाड्यांमध्ये बिनजोड क्षेत्रामध्ये त्याने एक अखंड नाव उंचावर नेऊन ठेवलेलं आहे. भिंगरी ग्रुप एक खुटल बांगला हे नाव आज मुंबईमध्ये गाजते. काय सांगाल? बघा दादांना सुद्धा सांगा. दादा तुमची ओळख सांगा. मी सुजित घरात कुठला बंगला भिंगरी ग्रुपचा एक सदस्य आहे. आज विजय शेठ आमचे काय आज आलेले नाही आहे. ते असते तर छान तुम्हाला आज बोलताना दिसले असते. त्यांनाही आनंद झाला असता. आज सुंदर आज बिनजोडचं मैदान मारलं त्यांनी आज. खऱ्या अर्थानं त्यालासुद्धा लगेच फोन आला आम्हाला, की आज मी नसताना पण तुम्ही नियोजन केला आणि गेले आणि गाडी मारून दाखवली. बघा, सगळ्यात मोठा सहकार्य असतो तो म्हणजे सहकाऱ्यांचा. कारण जेव्हा मित्र नियोजन करत असतात तेव्हा मालकाला एक कुठंतरी एक आनंद होतोय. कारण जेव्हा मालक मैदानात नसतोय आणि तेव्हा गुलाल घेतला जातोय, तो एक फार मोठा एक सिंहाचा वाटा असतो, कारण सहकाऱ्यांचा. काय सांगाल आज सुंदरबद्दल? तोच दरार आणि तोच दबदबा कायम ह्या मैदानामध्ये ठेवलेला आहे त्याने. सलग 2-3 मैदान या मैदानामध्ये आलो आम्ही. 2-3 मैदानामध्ये त्यांनी सलग तिसरा गुलाल आहे हा सुंदरचा. एक विजय शेठ असताना पण झाला, आज आम्ही असताना सगळे पण झाला. कारण बोरीच्या वाडीमध्ये मागेच आम्ही मुलाखत घेतली होती. खूप सुंदर अशी मुलाखत झाली. कारण तिथे सुंदरने करून दाखवलं, की भिंगरी ग्रुप कुठेतरी कमी नाही. नवीन-नवीन सितारे, नवीन-नवीन चेहरे घेऊन येतोय आणि गुलालच प्राप्त करतोय. आज खऱ्या अर्थानं घागऱ्या जरासा नव्हता. आज घागऱ्या थोडा तब्येत बरं डाऊन आहे, त्याच्यामुळं आज त्याला काय आणलेलं नाही आम्ही. पण आज तो असता तरी आज बिनजोड गाजवला असता. आणि आज नाईलाजाने शंकर आम्हाला लगेच भेटला. त्यांची सुद्धा इच्छा होती का सुंदरमध्ये पळायची. आज ते सुद्धा पूर्ण झालं त्यांची इच्छा. बघा, खूप सुंदर. कारण सहकाऱ्यांचं नियोजन कधीच फेल जात नाही. आणि आज ते मालकासाठी करून दाखवलं आणि महादेवाच्या नंदीने सुद्धा मालकासाठी आज देवपाडा हे मैदान गाजवून दाखवलं. सहकारी सुद्धा आहे. दादा तुमची ओळख सांगा. जगन सपाटे. तुम्ही सुंदर सोबत नेहमी असता. हो. सुंदर एक भव्य दिव्य असा मोठा बांध्याचा बैल आहे. आणि तो नेहमी या मैदानामध्ये गुलाल प्राप्त करून दाखवतोय. हो, 100% कारण की मागे त्या याच्यामध्ये आपली बोरवाडी जे इथे जी शर्यत झाली, तिथं बिनजोडला नाव डायरेक्ट टाकलं होतं. तरी पण ती करून दाखवली. कारण की तेवढा विश्वास आहे. आज निघत मालक नाही आमच्या जोडीला, तरी पण आम्ही मोजून फक्त चौघे जणच आहेत. त्याने आपल्या भरोश्यावर बैल दिलेला आहे. पण आम्ही ते करून दाखवलं, तेवढाच आम्हाला अभिमान आहे. आज तो पण बोलेल की चौघेच गेले पण करून आले. म्हणून त्याच्यावर जेवढा विश्वास आहे, ते आम्हाला खात्री आहे तेवढी. बस एवढंच बोलेल मी. कारण खूप सुंदर. सहकाऱ्यांचा जी मेहनत आहे ती आज कुठेतरी दिसते आणि मालकाला सुद्धा तेवढाच आनंद झालाय. मालकाला तर अभिमानच असेल त्या गोष्टीचा. कारण की लोकं तर आमची जास्त नाही, एनिमी 4 जण आहेत फक्त. पण मालक पण बोलेल का हे करून दाखवलं. आणि त्याला पण माहीत आहे की सुंदर आपला कधी मागं पडत नाही. त्यांनी जेव्हा आम्ही सगळ्या टॉपच्याच गाड्या ठोकलेल्या आहेत. आम्ही असं म्हणजे असं उपसून नाही, समोरचे येतात ना आम्ही ठोकतो. असं आपलं हे आज कसा नियोजन होता? नाव सोडलं होतं की शर्यत जमली होती? नाही, शर्यत जमवली म्हणजे समोरून आले
आणि मग ती जमवून घेतली. पण आम्हाला कोणी लागत पण नव्हतं, कोणी नांदायला म्हणजे लागलंच नाही आमच्या. पण आम्हाला भेटत पण नव्हतं कोणी. लास्टला आम्ही पण सगळं हे केलं होतं, की आता निघून जायचं. पण आम्ही हिंमत नाही हारलो. करून तर जायची. इथं जेव्हा आले तेव्हा ठोकूनच गेलोय. पण आनंद वाटलं थोडंसं, कारण की त्यांनी आमचा विश्वास हे नाही केलं, खाली नाही केलं. काय सांगाल आज देवपाडा मैदान आणि पावसाळ्यामधला पहिलाच मैदान, कुठेतरी एक आनंदाचा क्षण आणि हिरवळ बघायला मिळाली. 100% मैदान तर एक नंबर आहे आणि याच्यात बोलायचं तर खूप काही आहे, पण चांगलं आहे एकदम. आज शंकरबद्दल काय सांगा? शंकरने सुद्धा सुंदरला तेवढीच साथ दिली, कारण शंकर सुंदर सोबत पळणं म्हणजे खूप कठीण काम आहे. तो पण टॉपचाच बैल आहे आणि दुसरी गोष्ट जेवढा हा पळतो तेवढा तो पण पळतो. त्याला काही म्हणजे कोणत्या नंदीला कमी नाही लेखायचं. तो पण आपलाच आहे. पण त्याने आपल्याला पायऱ्या दिला आणि साथ दिली आणि त्याने आपल्या याच्यामध्ये गेले. काही एकानेच होत नाही. दोघांची साथ पाहिजे. तेव्हा सगळ्या गोष्टी होतात. दोघे पण छान पळाले. बरं वाटलं. आमच्यामध्ये हिमतीला दाद ठेवली ताई. बस. आज मालकाला खूप आनंद होईल. विजय शेठ आज मैदानात नसताना आज सहकार्याने करून दाखवले, की कुठेतरी नियोजन आमचं डिग्री ग्रुपचा नियोजन धमाकाच करून दाखवतोय. आम्हाला तर तेच वाटत होतं, की विजय शेठ नाही ना मैदानामध्ये तरी मैदान गाजून दाखवायचं. कारण की त्याला पण अभिमान वाटला पाहिजे, की पोरं होती, आपले भाव आहेत, त्यांच्यावर सोडलंय ना तर ते करून दाखवतील. ना आज ते आम्ही करून दाखवलं. खूप बरं वाटलं आम्हाला. बस. खूप सुंदर. कारण आज भिंगरी ग्रुप एक मुरबाड तालुका आणि मुंबईमध्ये नेहमी त्याचं नाव आवर्जून घेतलं जाते कॉमेंट्री बॉक्समध्ये, आणि आज ते बघायला मिळालं. आज बिंदोडच्या क्षेत्रामध्ये सुंदरचा एक दबदबा आहे आणि सेम टू सेम मथुरसारखा एक महादेवाचा नंदी तुम्ही सांभाळलेला आहे. पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि येणाऱ्या नियोजनासाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.